कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता न करू शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती श्री संतांची समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं आता हृदये आपुले चौफाळुनिया भले वरी बैसू पाऊले श्री गुरूंची काय माझी वाणी मानेल संतांशी रंजो चित्ताशी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा भगवान गड मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती मस्तक माझा श्री भगवान बाबा चरणांशी विठला विठला जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती जगदवंदने जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती देहुनिवासी श्रीमंत संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र अशा मुखारविंदातून संतांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारं चिंतन तुकोबराय संतांचा जो जीवनामध्ये अनुभव आला साक्षात्कार आला तो अनुभव प्रकट करत असताना संतांनी कशा प्रकारे त्यांचा सांभाळ केलेला आहे जन्माला येण्याचं महत् कारण जन्माला आल्याच्या नंतर तुकोबरायांवर जी साधू संतांनी कृपा केली आणि तुकोबरायांनी जी निष्ठा संतांच्या चरणावर ठेवली त्या निष्ठेचं फळ आज मला प्राप्त झालेलं आहे असं तुकोबराय प्रतिपाद्य अभंगामध्ये नमूद करतात विठाला तुकोबरायाकडच्या चिंतन सेवेकडे वळण्यापूर्वी आज या ठिकाणी दररोजच्या सेवेसारखा परिहार
म्हणणं औचित्याचं ठरणार नाही. कारण राष्ट्रसंत भगवान बाबांचा पुण्यतिथी महोत्सव आहे आणि या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रसंत भगवान बाबांची 61वी पुण्यतिथी आणि 61व्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रसंत भगवान बाबाची जन्मभूमी ज्या ठिकाणी भगवान बाबांनी अवतार घेतला ते सावरगाव. त्या सावरगावामध्ये ज्या माझ्यासारख्या पामराला सेवा करण्याचं भाग्य आहे, या ठिकाणी झाडून काढावं महाराजांनी, या ठिकाणी पत्रावळी उचलाव्या, या ठिकाणी झाडून काढावं, काहीही वाट्याला येईल ते सेवा करावी महाराज. पण या ठिकाणी अशा या पवित्र भूमीमध्ये कीर्तनरूपी सेवा करण्याचं भाग्य भगवान बाबा भाऊंच्या कृपेनं जीवनामध्ये आलेलं आहे. म्हणून जास्त काही पर्याय न देता आमच्या पाठीशी असलेला भगवान बाबाचा आशीर्वाद, भाऊ बाबांचा सर्वांच्या पाठीमागे असलेला आशीर्वाद आणि या ठिकाणी या सेवेला आज आमचं माहेर असलेलं भगवानगड आणि भगवानगडचे सर्व आमचे गुरुबंधू, आम्हाला गुरुस्थानी असणारे सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे बाबांच्या जन्मभूमीमध्ये येऊन सेवा करावी हा त्यांचा मोठा अतिशय भाव असल्या कारणानं ते आलेले आहेत आणि या ठिकाणी सुंदर अमृतवाणीतून त्यांची चाल ऐकतच राहावी असं वाटत होतं. अशी सुंदर चाल पाखवाज या ठिकाणी दिग्गज मंडळी उपस्थित आहेत आणि आमचे भगवानराव खाडे गुरुजी यांनी या निमित्ताने फोन केला सर्व गावकऱ्यांच्या वतीने की महाराज आपल्याला या ठिकाणी सेवेचं भाग्य आहे. अतिशय आनंद झाला आणि भगवानगडावर ज्यावेळा कीर्तन सेवेचा योग आला होता त्यावेळा हाच अभंग तुकोबरायांचा घेतला होता. म्हणून मनामध्ये इथं आल्यावर असं वाटलं की ठरवून न येता मनामध्ये असं इथं आल्यावर वाटलं की भगवान बाबाच्या पवित्र समाधीस्थळी जो अभंग घेतला तोच अभंग आज जन्मस्थळी घ्यावा, म्हणजे जन्माला आल्याचं हे खरं फळ मिळते आणि कृतकृत्य वाटलं. आज काय मागावं महाराज भगवान बाबाच्या चरणावर. काही अधिकार नसताना, काही योग्यता नसताना आयुष्यभर आपल्या शरीराने, हाडाने, मांसाने बाबांची सेवा करावी. मेल्यानंतरही बाबांना मागावं, बाबा मेल्यानंतरही आमची 2 तरी हाडं तुमच्या गडावर आम्हाला त्या ठिकाणी कुठेतरी पायरीला संधी द्या, जेणेकरून मेल्याच्या नंतरही तुमचा सहवास संपणार नाही. विठाला आणि हे सावरगाव महाराज चलत चलत एक कल्पना अशी गोड आली मनात. भगवान बाबांनी सावरगावात अवतार घेऊन ज्ञानेश्वरीने सगळा महाराष्ट्र सावरला म्हणून सावरगावात अवतार झालाय. या गावाच्या नावाचा महिमाच आहे सावरगाव. बाबांनी भाऊने इथं अवतार घेऊन सगळं जग सावरलं. म्हणून माझ्यासारख्या संतांच्या सेवकाकडे, भगवानगडाच्या सेवकाकडे ही सेवा आली. तुकोबरायांच्या भाषेत बोलायचं झालं, पुण्य पळले बहुता
संत दर्शनी हा राम पद्मनाभ जोडीला. आपल्या इकडे तीन वर्ग पाहिले जातात. एक वर्ग मोहाचा आहे, जो व्यक्तीवर जात असतो, व्यक्तीवर मोह असतो. दुसरा वर्ग आहे वस्तूवर मनुष्याची आसक्ती असते. पण तिसरा जो वर्ग आहे तो श्रेष्ठ वर्ग आहे, वैष्णव वर्ग आहे. तो जो वैष्णव वर्ग आहे ना, तो या मंडपात बसलेला वर्ग आहे. आणि तो वैष्णव वर्ग काय करतो? तो वैष्णव वर्ग या आसक्तीला मोहाला सोडून भाऊबाबावर प्रेम करतो. आणि म्हणून या ठिकाणी सर्व माता माऊल्या, बाळ गोपाळ या ठिकाणी आनंदामध्ये हा आनंदाचा भोग भोगतायत. बाबांच्या कृपेची दृष्टी या सर्वांवर पडलेली आहे. भाऊंची कृपेची दृष्टी या सर्वांवर पडलेली आहे. म्हणून यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर भाऊ बाबांच्या कृपेचं चैतन्य आहे. विठाला विठाला आणि महाराज मग भगवान बाबांच्या या भूमीबद्दल बोलायचं झालं. पवित्र ते कुळ पावन या आईने महाराज भगवान बाबांसारखी, भाऊ बाबांसारखे रत्न या मातीला दिले, या मराठवाड्याला दिले, या महाराष्ट्राला दिले. महाराज चोर लोक, डाकू लोक बाबांकडे पाहिल्याबरोबर वारकरी होतात. भाऊ बाबांमध्ये एवढी शक्ती आहे तर त्या मातेमध्ये किती शक्ती असेल. ज्या वेळा ज्ञानोबराय समाधीला जाऊ लागले त्यावेळेला देव रडू लागले यात नवल. पण ज्यावेळेला देवाच्या रडण्याचं नवल रुक्मिणी मातेला वाटू लागलं त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणले, देवा तुम्ही रडतात ज्ञानोबरायांसाठी, पण आता मात्र मला रडणं थांबवणं होत नाही. रुक्मिणी माता म्हणू लागली, तुम्ही ज्ञानोबरायांसाठी रडता देवा, सगळं जग आज माऊलीसाठी रडतं. निवृत्तीनाथ महाराज रडतात, मुक्ताई महाराज रडतात. मुक्ताई म्हणतात, माय बापे आम्हा त्या गेले जेव्हा ऐशे दुःख तेव्हा झाले नाही. माय बाप गेल्याच्या नंतर ते दुःख झालं नाही, ते माऊली जाताना झालं. पण रुक्मिणी माता म्हणते, देवा याही पेक्षा मला, या सगळ्यांपेक्षा एक गोष्ट नवल वाटते, ती म्हणजे ज्यांनी माऊलीला जन्म दिला ती माता किती पवित्र असेल, किती महान असेल. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ कुणी कुणाला 1 रुपया फुकट देत नाही. कुणी कुणाला उसणं काही वस्तू मागितली तर लवकर देत नाही. एक जण विंचू उतरायचा मंत्र मागायला गेला, त्याला वाटलं गावाचं कल्याण करू. महाराजजी तेवढा विंचू उतरायचा मंत्र सांगा. ते म्हणला, तुला सांगून माझं दुकान बंद पडू का? गावातलं गल्लीतलं दुकान उद्धाराची ज्ञानेश्वरी हातात दिली. लोपले ज्ञान
माऊली श्रेष्ठ आहेत, माऊली महावैष्णव आहेत, ज्ञानदेव वैष्णव मोठा. विठ्ठल नामे मुक्त पेठा, स्नान दान घडे श्रेष्ठा. वैकुंठ वाटा संत गेले, ही ज्ञानेश्वरीचा महिमा आहे महाराज. आणि रुक्मिणी माता म्हणली देवा याही पेक्षा मी पुढे जाऊन म्हणते, ऐसे बोलत रे हरे प्रेम ओसंडले रुक्मिणीचे. वडिलांचीही ताकद आहे. आणि जन्माला आपण कशाला आलो याचा विचार संतांनी आपल्याला घालून दिलाय. देवी दिला देह भजना कोमटा, तोया झाला फाटा. कारण महाराज भजनासाठी देह दिला, भगवंताच्या सेवेसाठी दिला. तीन चार गोष्टी शास्त्रकारांनी दुर्लभ सांगितल्या. दुर्लभम त्रयमेव तत् देव अनुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयाः. तीन गोष्टी दुर्लभ आहेत माणसाच्या जीवनामध्ये. एक मनुष्य देह मिळणं, आणि तो मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला तो बाकीच्यांना होत नाही. स्वर्गीचे अमर देवादिकांना हा देह मिळत नाही. आणि याला आमच्या दिंडीतलं तुम्हाला पायी दिंडीचा प्रसंग सांगतो.
का धन्यता देतात तुकोबराय की जन्माला येऊन संतांची सेवा करायला मिळाली. एका पारख्या तुम्ही चरित्र आता सावरगावात चरित्र सांगायची जास्त गरज वाटत नाही, कारण सर्व निष्णात आहेत. कोणाच्या आजोबांनी कोणाच्या पंजोबांनी साक्षात भगवान बाबांची संगत केलेली आहे. आमचे गुंजकर मामांनी तर त्यांच्यासोबत चारधाम यात्रा केलेली आहे. पण जी समोरासमोर घटना घडली ती तुमच्या समोर मांडतो बाबांची. एक लहान मुलगा आमच्या पायदिंडीत यायचं होतं, त्याला त्याची इच्छा होती. आणि मग लहान भोळसर मुलगा, आमची 55 जणांची दिंडी ती समोर सुरुवात झालेली आणि त्या गावातून आम्ही चहा पाणी घेतलं आणि बाहेर निघालो. त्यानं त्याच्या आजीच्या हाताला पकडलं होतं. भोळसर मुलगा होता, वडील नव्हते, आई नव्हती ना आजी सांभाळत होती. भोळसर मुलगा आजीच्या हाताला पकडलं ना आजीला फक्त म्हणला, आजी मला सुद्धा दिंडीत जायचंय. एवढा कधी न बोलणारा मुलगा, जास्त न बोलणारा मुलगा, आजी मला दिंडीला जायचंय एवढंच म्हणला. त्याचा हात आजीपासून थोड्या वेळानं सुटला आणि त्या गर्द्यामध्ये ते मुलगा हरवला. आमची दिंडी पुढे निघून गेली हायवे रस्त्यानं. निघाल्यावर त्याची शोधाशोध सुरू झाली. आमच्यापर्यंत फोन आला, बोले महाराज अशा करता असा मुलगा हरवलाय आणि तुमच्या दिंडीत आला होता. मी म्हणला आता फजितीच आहे. जर मुलगा नाही सापडला, महाराजाच्या दिंडीत गेला. आणि आजकाल महाराज लोक चलताना जरी असं थोडी छाती काढली तर कसा चलतंय म्हणा, महाराज आहे म्हणा. म्हणजे चूक पकडायला सगळा समाज कसा आहे टपून बसलेला आहे ना, की वारकरी कसा असते महाराज. एखाद्यानं उघड शिव्या देऊ द्या त्याच्या माळात, गळ्यात माळ नाही आणि त्याचं गोड लागतो लोकांना. एखाद्या वारक्यानं नुसतं डोळे वरी करू द्या, आणि काय महाराज तुम्हाला एवढा राग येते, महाराज आहेत म्हणून. फार फजिती महाराज लोकांची. म्हणजे एकदम पाऊल साधना, एक एक पाऊल बाबाचं नाव घेऊन टाकलं तर बाबा सांभाळतात. मग त्या मुलाला सगळी दिंडीच्या नावानं सगळा जयघोष चालला. महाराजाच्या दिंडीत मुलगा गेला, हरवला. आणि महाराज मी रात्रभर विचार करत बसलो. सकाळी परत फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर म्हणले, महाराज फक्त तुम्ही व्हॉट्सअपला टाकलेला तो व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओ मध्ये तो जो मुलगा होता छोटा, तो एका विहिरीच्या कपारीमध्ये पडला होता आणि डोक्याच्या म्हणजे त्याच्या एकदम गळ्या इतकं पाणी होतं आणि विहिरीच्या कपारीमध्ये पडलेला, गळ्याच्या इतकं पाणी. त्याला त्याच्यातून 4-5 जण बाहेर ओढून काढत होते. आणि काढल्यानंतर त्याला विचारू लागले, तुला काही झालं का, तू चांगला आहेस का. तो म्हणला, मी जशाला तसा आहे, मला काहीही झालं नाही, तुम्ही सोडा सोडा. आणि त्यानंतर महाराज मी बाबाच्या पालखीजवळ जाऊन फार रडलो. बाबा ह्या भोळ्या लेकराला रात्रभर तुम्ही पाण्यात सांभाळलं, आमच्यासारख्या जेड जीवाला का सांभाळणार नाही तुम्ही. तुकोबराय म्हणले ना, तुम्ही झाले ती उदार, तुम्ही झाले कृपाळ माझा केला जी सांभाळ. अनेक उदाहरण महाराज भगवान बाबाच्या चरित्रात आहे. जन्माला आल्याचं महत्व कळलं पाहिजे तर संत सांभाळतील ना. जर महत्वच कळलं नाही तर संतांकडे जाण्याची दृष्टी होत नाही, त्यांची सेवा करण्याची दृष्टी होत नाही. तुका म्हणे नाड
पाप ठाके हिता आड. आणि भगवान बाबा ज्या वेळा वावरायचे त्यावेळा प्रत्येक घरामध्ये गेल्यावर ते सांगायचे, या घरातल्या मुलींनो, या घरातल्या मुलांनो, काहीही तुमच्यावर प्रसंग येऊ द्या, फक्त आपल्या मायबापाचा नाक आणि स्वाभिमान जाऊ देऊ नका. घरात उपाशी राहा, पण स्वाभिमानाने इज्जतीनं जगा. या जगण्याने तुम्हाला भगवंताचा संताचा आशीर्वाद प्राप्त होईल. आणि महाराज भगवान बाबांनी फार मोठी क्रांती केली. भगवान बाबा 7-8 शब्द त्या अक्षरामध्ये, या 7-8 शब्दाच्या अक्षरामध्ये एक एक यातना भगवान बाबांनी सहन केलेली आहे. हे वलय तयार करत असताना एक एक यातना जन्माला आल्याचं फळ आहे. संतांनी सांभाळ करावा. वामन भाऊंच्या वैराग्य मूर्ती वामन भाऊच्या जीवनातला एक गोड प्रसंग आहे. जन्माला आल्याच्या नंतर माणसाचं भान जातंय. भान झाल्यावर संताचा शाप मिळतो बरं का. एकतर त्यांच्या चरणाजवळ जायचं नाही, गेलं तर परत चुकायचं नाही. एक वैराग्य मूर्ती वामन भाऊच्या गडावरची घटना आहे. गैनाथ गडावर एक सेवक होते. वामन भाऊ त्यांनी सांगितलं, बाबा ही जे दक्षिणा आहे, हे काही महाप्रसाद आहे, हे तुझ्या हवाली, ही चावी, हे तुझे तू सांभाळायचं. हो भाऊजी. भाऊ म्हणजे आग्नेय भाऊ एकच. एका दिवशी वैराग्य मूर्ती वामन भाऊ जाऊ लागले. असंच थंडीचे दिवस होते आणि लोक असं शेकोटी करत बसले होते. भाऊ बी गेले तिथं उभं राहिले. आणि तेवढ्यात एका माणसानं विचारलं, भाऊ तुम्हाला लोक फारच वैराग्य मूर्ती म्हणतात, कसला असतंय बरं वैराग्य? ते चालू विस्तो होता ते उचलून हातात धरला आणि म्हणले, आता घेऊन बघू बरं. म्हणले, भाऊ पाया पडतो. कळालं. आणि भाऊने सांगितलं, एवढं तू सांभाळत जा बरं का, तुला जन्म मिळालाय माणसाचा, तर आता कर सेवा इथं घेणार गडाची. हे हो भाऊ. मग गावातल्या लोकांच्या संगतीने किंवा कुणाच्या तरी जवळपासच्या आप्तेष्टांच्या संगतीने बिघडला. आणि बिघडल्याच्या नंतर त्याच्या मनात थोडस पाप आलं. त्याला वाटलं, एवढा मोठा आता राजा चाले ते वैभव सांगा, ते कुठं एवढ्या मोठ्या गर्द्यामध्ये एखादं पोत साखरचं नाही तर तांदळाचं जाऊ दिलं तर काय हरकत आहे? हा, नेलं तर काय हरकत आहे? कधी कळणार आहे? कळल तर बाबू, कळण्याची तर शक्यता नाही. समुद्रातलं पाणी कुणी बाटलीवर नेलं, कळल का हो नेलंय? कसं कळत नेलंय म्हणून तेवढं पाणी? समुद्र आहे तो, तू का म्हणे नेलो? युक्तीची ते खोली. मग ते नेलं महाराज. नेलं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर एक 10 वर्षानंतर श्री गुरु भीमसिंग बाबाची संगत, श्री गुरु भीमसिंग बाबांना वामन भाऊची संगत लागली. आणि त्यावेळा भीमसिंग बाबा त्यावेळा गडावर बसलेली नव्हती. भगवान बाबा असतानाचाच काळ. आणि भीमसिंग बाबांना मग मृदंगात निष्णात, गाणं म्हणण्यात निष्णात, कीर्तनात निष्णात, जसे आमचे भगवानगडचे विद्यार्थी सगळ्यात निष्णात, तसे आमचे भीमसिंग बाबा सगळ्यात निष्णात. एका ठिकाणी भीमसिंग बाबा 2 फळं चालले. एका ठिकाणी तमाशा चालून एका ठिकाणी कीर्तन. तमाशाच्या ठिकाणी लोकच लोक, गर्दीच गर्दी. भीमसिंग बाबा गावात गेले कीर्तनाला, तरुण वय, आणि म्हणले, महाराज तुम्ही कीर्तनाला आलात, पण सगळे लोक तमाशाकडे गेले, कुणी कीर्तनाला नाही. ते म्हणले, आपल्या प्रत्येक कीर्तनात तेथे देव असे उभा दिसे समचरणीची सभा, आपल्याला काय करायचं? विना घेतला. रामकृष्ण हरी म्हणले, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. लोकांनी तमाशाचा फड सोडला आणि ते आवाज ऐकून सगळेच लोक कीर्तन असले भीमसिंग बाबा. आणि मग भीमसिंग बाबा छकडा होता त्यावेळेस, त्या छकड्यामध्ये घोडा, टांग्याचं स्वरूप. वामन भाऊ कीर्तनाला जायला लागले आणि एक दृश्य वामन भाऊला दिसलं. एक मनुष्य बैलाला जोराचा मार लागला. खाली पडलेला, खाली बसलेला बैल काम करता करता त्याला जोराचा मनुष्य मारू लागला. भाऊला ते देखवत नव्हतं.
भूताची हे दया ते भांडवल संता, भूत दया गाई पशूंचे पालन, ता नेल्या जीवन वना माझी. साधू तर ते कळवळ म्हणले, भीमा टांगा थांबव. थांबला. भीमसिंग बाबांनी माग वळून पाहिले तर बैल बसलेला आणि ती मनुष्य थरथर कापायला लागला. त्याला वाटलं आता भाऊ येतेत आणि भाऊ मला काहीतरी बोलतेत, मारतेत, शाप देतेत, आता काही खरं नाही. आणि तो असं बाहेर तोंड करून थांबला विरुद्ध दिशेने भाऊच्या. भाऊ जवळ येऊन त्यानं तिकडे तोंड करू शकत, भाऊ जवळ येऊन थांबले. म्हणले, सुभाषराव का मारायला लागला बैलाला? भाऊ चुकलं, बैलच उठत नाही बसल्याला. बसत ना, बरं बरं बरं. बैलाजवळ बसले आणि कानात काय शब्द बोलला की बैल उपटून उभा राहिला. आणि म्हणले, हो का आता कधीच बसत नाही बघ. विठाला विठाला एवढं म्हणले. भाऊ टांग्यामध्ये येऊन बसले. छकडा सुरू झाला. हळूहळू हळूहळू सुरू झाला की आता भीमसिंग महाराजाच्या मनात एकच प्रश्न, जे तुमच्या मनात आलाय का तेच भीमसिंग बाबाच्या. नेमकं भाऊ कानात त्या बैलाच्या काय म्हणले. मग भीमसिंग बाबाला म्हणायचं, भाऊ काय रे भीमा, उद्या मुंबईला जायचंय. बर पुढे चाललं की ते भाऊ, अरे भीमा तुला काय अडचण आहे का? चल कीर्तनाचा टाइम झाला, लवकर जायचे. 2-3 वेळेस भाऊ ऐकून घेतलं आणि ओळखी, आता ह्याला सांगावंच लागल. आणि परत म्हणले, भाऊ आणि बोल बरं काय ते तुझ्या मनातलं एकदा सांग, कर अशी पटकन मन मोकळं. भाऊ तेवढं एकच प्रश्न आहे, त्या बैलाच्या कानात काय म्हणला तेवढं सांगा की. कुठं बसलेले बैल असले तर मी सुद्धा उठवीन. तुमच्या आशीर्वादाने काय करीन, कुठं बसलेले बैल उठवीन मी सुद्धा. शेतकऱ्याला मदत होईल बिचारायला. अरे म्हणले, भीमा त्याच्या कानात काय म्हणलो तुला सांगतो. हे जे बैल झालाय ना, बैल खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. हे जे बैल झालेला आहे ना, हे बैल झालेला माझ्या गडावर चोऱ्या करीत होता. ह्याला मी तेव्हा सांगितलं होतं, बाबा सावधान बर काही तू. त्यानं ऐकलं नाही. आणि मग मी त्याच्या कानात जाऊन म्हणलो, अरे माणसाच्या जन्माला आलतास, बैल झालास, आता तरी नीट वाग रे, आता तरी नीट वाग. म्हणून जन्माला आल्याच्या नंतर हा नरदेह अतिशय मोलाचा आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. महाराज या शरीरानं देव होता येत देव. म्हणून तुकोबराय म्हणू लागले, मी जी इच्छा केली आजी फळ. जय
बापांनो, भगवान बाबाच्या वामन भाऊच्या नंतर आपला जन्म झालाय आणि त्यांचा आयता आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला जीवन मिळालंय महाराज. आयता आशीर्वाद आहे, आयता आशीर्वाद. सगळं सोन्याचं ताट समोर ठेवलेलं आहे महाराज. नुसतं जायचंय आणि प्रसाद खायचंय, प्रसाद खायचंय. तुका म्हणे भूक तुमचे पहावया मुख. एवढी भूक राहावी की मी माझ्या भगवान बाबांकडं वर्षातून एकदा जाईल, 6 महिन्यातून एकदा जाईल, जमलं तर महिन्याला जाईल, महिन्याला जाईल भाऊंकडं, महिन्याला जाईल, दर्शन घेईल. कारण मी तुम्हाला सांगेल ना, पांडुरंग परमात्मा, माऊली ज्ञानोबा राय यांच्या समाधीच्या नंतर तेच तेज, तेच चैतन्य, तोच ब्रह्मभाव, जयांचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्तीशी ठाऊ, जयांचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही. जे भ्रांत आहेत, जे अज्ञानी लोक आहेत, ते जेव्हा गडावर जातात, भगवान बाबाच्या समाधीला नुसतं पाहिलं तरी त्यांना वाटतं की मी सुद्धा ब्रह्म आहे. विठाला 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 भगवान बाबाच्या समाधीचा एवढा मोठा महिमा आहे महाराज. मी तुम्हाला सांगेन, त्या समाधीला स्पर्श केल्याबरोबर ती समाधी दुसऱ्या मनुष्याला मध्ये खेचते आणि विदेही अवस्था होते. जसं आजान वृक्षाच्या खाली मनुष्य गेला, आजान वृक्षाच्या खाली कुणी पारायण केलंय का? पारायण करायला बसा तुम्ही, तिथं लोक जे येतात, ज्यांच्या गळ्यात माळ नाही ते म्हणतात, महाराज इथं आलं की काहीच आठवत नाही, इथं आलं की काहीच कळत नाही. हे बाहेर जाऊन म्हणतात, मध्ये आल्यावर कळतच नाही ना, बाहेर जाऊन म्हणतात. काय ताकद असेल त्या वृक्षामध्ये? अजान वृक्षाची पाने जाण, जो बक्षुनी करीला अनुष्ठान, तयाशी साध्य होईल ज्ञान, याशी संदेह नाही. शेकडो पारायण ज्ञानेश्वरीचे भगवान बाबांनी मुखोद्गत केले, ज्ञानेश्वरीची सेवा केली आणि ज्ञानेश्वरी घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचा पुत्र म्हणून भगवान बाबांना पाठवलंय. बघा, विठाला विठाला सगळ्यांनी सोबत म्हणायचं. बाबा आपल्याकडे सगळ्यांकडे पाहत आहेत, बाबाच पाहत नाहीत. माताश्री वैराग्य मूर्ती, या जगाची माता कौतिका माता पाहत आहेत. श्री गुरु जगाचे पिता तुबाजी बाबा सानप आपल्याकडे पाहत आहेत, भगवान बाबा पाहत आहेत. सगळ्यांनी, मी पुढे म्हणतो, आमचा पक्वाचा आवाज येणार नाही, आमच्या गायकांचा आवाज येणार नाही, फक्त आता आपल्या सगळ्यांचा रंगी रे श्रीरंग, आपल्या सर्वांचा एकच आवाज येईल. मी पुढे म्हणेल, तुम्ही उंच स्वरात पाठीमागं म्हणायचं, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. या सावरगावातला जयघोष पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे, पूर्ण महाराष्ट्र. या सावरगावाचा जयघोष महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये जाऊ द्या. ओ भगवान बाबा जय भगवान बाबा,
वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा भीमसिंग महाराज जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा भीमसिंह महाराज जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा श्री गुरु नामदेव महाराज जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा श्री गुरु रामचंद्र भगवान बाबा भगवान बाबा की जय. वामन भाऊ महाराज की जय. आणि मग नाथ महाराज म्हणले जर तुम्हाला इतकं सांगूनही कळलं नाही होय हे जरी नाही कळले तरी दुसरा येईल हे जरी नाही कळले हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे करते जाणी बा काल बांधून राहील शेवटी बा काल बांधून राहील शेवटी बा आमच्या
तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोले राष्ट्रसंत भगवान बाबा यांची पवित्र जन्मभूमी श्री क्षेत्र सावरगाव या भूमीमध्ये हा सुरू असलेला पुण्यतिथी महोत्सव आणि या महोत्सवामधील आजचा दुसरा दिवसाची कीर्तन रूपी सेवा एक खुर्ची देते बाबांना खुर्ची देतो दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवा हरिभक्त परायण मंगेश महाराज भगवानगड सेवक परळी यांनी या ठिकाणी अर्पण केलेले आहे. आपण सर्वांनी पाहिलं, सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला. संपूर्ण बाबांचं चरित्र या ठिकाणी त्यांनी वर्णन केलं आणि आपल्याला सगळ्या याच्यामध्ये चिंबक केलं, भक्तिरसामध्ये चिंबक केलं. तर अशा महाराजांचा संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने, समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी कोटी कोटी आभार व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना धन्यवाद देण्यात येत आहे. उद्या सकाळचा पारायण सोहळा, त्यानंतर दुपारी विशेष कार्यक्रम 2 ते 5 या वेळेमध्ये हरिभक्त परायण मराठवाडा भूषण उद्धव महाराज चोले यांची रामकथा या ठिकाणी चालू आहे. उद्या संध्याकाळचं जे कीर्तन आहे ते कीर्तन आजच्या काळातील महान संत वाचस्पती आता जे म्हणलं जाते तर ते हरिभक्त परायण काशीनाथ महाराज श्री क्षेत्र गणेशगड नागतळा यांचं उद्या 8 ते 10 या वेळेमध्ये कीर्तन होईल. या कीर्तनाचा लाभ घ्यावा. आज जे अन्नदाते होते यामध्ये काळवण वस्ती, शिंदे वस्ती आणि सप्रे वस्ती अतिशय सुंदर